श्रीराम विद्यालयाचे 13 विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी पात्र. श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूरचे 13 विद्यार्थी 4थी व 7वी स्कॉलरशिप परीक्षेत शिष्यवृत्तीस पात्र झाले. गेल्या अनेक वर्षाची यशाची परंपरा या निकालाने कायम राहिली. या विद्यार्थ्यांचा आज दिनांक 28 जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पालकांसमवेत सत्कार संपन्न झाला. रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवीदासराव कुटवाड, सचिव ॲडव्होकेट पंडितराव उगिले व सर्व संचालक मंडळींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल कुटवाड उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीराम प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक चंचला वलसे, उपप्राचार्य प्राध्यापक भरत दायगुडे, पर्यवेक्षक प्राध्यापक जुबेर खान पठाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी, क्रीडा विभाग प्रमुख विवेद भातिगिरे यांची उपस्थिती होती. 4थी स्कॉलरशिप परीक्षेत श्रवण सप्ताळ, समृद्धी कांबळे, स्वप्नाली शिंदे, अर्पिता बंडे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले. तर 7वी स्कॉलरशिप परीक्षेत मानसी गोरे, सिद्धी डावळे, श्रीनाथ इरकटे, दिव्या साखरे, सृष्टी इंदापुरे, शंकर भातिकरे, सारंग चव्हाण, अन्वेषा गिरी, समीक्षा सुडे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले. या विद्यार्थ्यांचा शाल व पुस्तक भेट देऊन पालकांच्या समवेत संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना प्राचार्य अनिल कुटवाड म्हणाले की 42 वर्षाची यशाची व गुणवत्तेची परंपरा यामागे पालकांचा विश्वास व गुरुजनांचे परिश्रम महत्त्वाचे आहेत. यापुढेही गुणवत्तेची परंपरा अशीच कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी मार्गदर्शक अमृतेश्वर स्वामी, प्रशांत कोष्टी, निलेश उगिले, कल्पना खंदाडे, कल्पना कांबळे, श्रीप्रसाद उगिले यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी यांनी केले. या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात परिपाठाने झाली. महादेव बनसर व सर्व संगीत चमूंनी सुंदर परिपाठ सादर केला. या प्रसंगी पालक व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.